सम्मेलन में चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि युवाओं को हमें इस बात पर गर्व करना चाहिए कि यह सरकार शिव छत्रपति के मन में जनता की स्थिति को समझने के लिए प्रतिबद्ध है। विकासामध्ये मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी आपल्या सर्वांकरता, या विदर्भाकरता, महाराष्ट्राकरता आणि आपल्या भागातल्या शेतकरी शेतमजुराकरता त्यांच्या जीवनाचं परिवर्तन करण्याकरता संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केलं असे देवेंद्रजी या ठिकाणी आहेत। एकदा जोरात टाळ्या वाजवून देवेंद्रजींचं आपण स्वागत करू, जोरात टाळ्या वाजवून। या नमो महासंमेलन, नमो युवा महासंमेलन नागपूरच्या या पावन ऐतिहासिक स्थळावर आपल्या सर्व युवकांना ही संधी दिल्याबद्दल मी तेजस्वी सूर्याजी यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो। या कार्यक्रमाला उपस्थित माननीय सुरेश काळेजी आणि माननीय मंत्री सुरेश काळेजी आणि व्यासपीठावर उपस्थित आपले 16-17 आमदार आहेत, आपले सर्व खासदार आहेत। मी जास्त वेळ घेणार नाही। सर्व उपस्थित पदाधिकारी बंधू आणि भगिनी, खरं तर फार यादी मोठी आहे, सर्वांनी स्टेजवर माफ करावा कारण आपल्याला हा कार्यक्रम सुरू करायचा आहे। उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं तर आज आपल्या सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे की नमो युवा महासंमेलन या ठिकाणी या महाराष्ट्राची युवा शक्तीला मजबूत करण्याकरता, या युवा शक्तींना ऊर्जा देण्याकरता या ठिकाणी आपण नागपूरमध्ये या संमेलनाची सुरुवात झाली आहे। आणि देवेंद्रजी, जेवढे लोक या ठिकाणी आले आहेत तेवढेच लोक त्या ठिकाणी बाहेर आहेत। मी या ठिकाणी पोलिसांना विनंती करणार आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या लोकांना सोडावं कारण पुष्कळ लोक, युवा लोक बाहेर उभे आहेत। मी विनंती करेल की त्यांनी सोडावं। खरं तर आपल्या सर्व युवा शक्तीला हे माहिती आहे की या देशामध्ये जेव्हा जेव्हा क्रांती झाली तेव्हा तेव्हा युवा शक्तीचा जागर झाला आणि या देशाच्या क्रांतीमध्ये युवा शक्तीने अत्यंत मोठा योगदान या ठिकाणी दिलं हे आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आपल्या अनेक पिढ्यांनी बघितलं आहे।